निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बाळशाला मम्मी आठवण मम्मी येत नाही. ताटं घेऊ का? जेव. वाढू? नंतर येते. झोप का ग येत नाही. ए इकडे ये सपना. हा मम्मी. भूक लागली का? नाही म्हणजे हो लागली. लागली? येईल सौरभ, लवकर येईल. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या माळशाला. सोमनाथ, गाडी काढा, हॉस्पिटलला जायचंय. मम्मी साहेब तुमच्या डॉक्टर शिपायाचा मुजरा स्वीकार करा प्लीज. हे बघा, खरंच सांगतो, तुम्ही शिवादादांना विचारा. आज आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी होती म्हणून मला उशीर झाला, आणि म्हणून मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. माहितीये शिवादादा, खरंच मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. याच कारणासाठी. ये ना इकडे, गाणं गाऊ का तुझ्यासाठी? हा, ए तेरा मुझसे पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, चिडू नकोस ना मम्मी तू प्लीज, हलवा खायला मी आलो आहे घरी. कळलं ना? म्हणून मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. मला माहिती होतं रोज मला उशीर होईल, रोज माझी मम्मी वाट बघेल. ती कधी माझ्यासाठी हलवा बनवते, कधी काय बनवते. हा, आणि मला नेहमी उशीर होतोय. अत्यंत चुकीचं आहे शिवा. त्यामुळे नाटकात काम करायला पाहिजे होतं याने. हो ना? छोटा भाई म्हणजे आपला सगळं जमतंय ना. डॉक्टरच्या ऐवजी ऍक्टरच व्हायला पाहिजे होतं असं वाटतं मला कधी कधी. व्हायला पाहिजे होतं. बरं, तू आता पटकन. पहिलं कोण खात? आज पहिले मी. मला उशीर झालाय की नाही? मला उशीर झालाय, सोय माझं प्रायश्चित्त घे पटकन. चल तू खाऊन घे, मग मी खाणार आहे. हा, क्या बात है, वा. आता मी चाकतो हा हलवा. माइंड ब्लोईंग. माइंड ब्लोईंग झालाय. अर्थ कळतो का शिवा माइंड ब्लोईंगचा काय ते? माइंड ब्लोईंग म्हणजे झकास एक नंबर झालेला आहे. आता त्या हलव्यामध्ये डोळे घालू नका, कळलं का? ए सपना, ये इकडं. चल पटापट वाट्या काढ. हा, हलवा दे. उपाशी आहे शिवा पण. खूप भूक लागली. तू पण खावर का इथं? हे घे. एवढा उशीर नाही करत जाऊ ना भाई तुम्ही रोज. अरे तेच सांगून कटाळले. आणि काय बाबा, घ्या खा. सपना तू पण खा. पण हो, खा खा खा. हलवा स्वप्नाने केला असला हा तर कौतुक तुझंच आहे. का? अरे सकाळी मी फक्त म्हटलं मला हलवा खायचा आहे, तर संध्याकाळी हलवा हजर. हलव्याच्या काय गोष्टी करतोय? जी गोष्ट आपल्या टप्प्यात नाही ना, अशी गोष्ट पण करेल मम्मी तुझ्यासाठी. कळलं का? शिवा, लहानपणी ना एकदा छोटा बाई बोलला, आम्ही जत्रेला गेलो होतो ना, तेव्हा बोलला मला आकाशी पाळण्यामध्ये बसायचंय. मग आम्ही म्हटलं बस की जा. आकाशी पाळणा पूर्ण भरलेला. भाई बोलला मला खाली पाहिजे पूर्ण पाळणा. जसा छोटा बाई बोलला तसा 2 मिनिटात सगळा पाळणा खाली. एकटा छोटा बाई आकाशी पाळण्यात बसला. आणि सांगू तुला, एवढा छोटा तो घाबरला बी नाही, आणि एकटाच बसला होता बघ. छोटा भाई येतो आपला, छोटा भाई. हा बोल ना, मी ऐकतोय बोल. आता मोठा झालाय. सॉरी, चिडू नको. हे बघ, फोटो काढतो. एक सेकंड मम्मी प्लीज, एक फोटो पाठवायचा. जेवताना काय? अगं नाही नाही नाही, ते खाता
आता ना हे असं हे शिवा हा पाणी दे. ते छोटा बाई लवकर पाणी द्या. कसं झालाय? एक नंबर हा कस्तुरी. संपला. अय्या, अजून आणायला हवा होता ना जरा. हो ना. बिजू पण ना. पण थँक्यू हा कस्तुरी, खरंच थँक्यू. हो, तुम्ही मगाशी फोटो पाठवला तेव्हा कळलं. आज तर मी एकदम फ्रेश आहे आणि खूप खुश आहे. खुश का? बऱ्याच दिवसांनी गाजर हलवा खायला मिळाला ना म्हणून. आणि तुमच्यामुळे मला सुद्धा. सो थँक्स. बाकी तिकडे कसं चाललंय? ऑल वेल? हो, आणि तिकडे ऑल गुड. आईला भेटल्यावर बरं वाटलं असेल ना? कधीतरी त्यांना घेऊन या हॉस्पिटलमध्ये. मला भेटायचंय त्यांना. ओके, आता झोपा, आराम करा. गरमागरम दूध घ्या, दूध प्या. झोपली नाहीस तू अजून? तू झोपल्याशिवाय गरम आहे, थोड्या वेळाने पितो का? बर. थंड होऊ दे जरा. चला, मालिश कुणाला पाहिजे? खरं सांगू, मला पण नाही लागत झोप. मला माहितीये, म्हणून तर येते तुला मालिश करायला. मम्मी, काय गय असं? आपल्याला वेळच मिळत नाही एकमेकांसोबत. एवढा बिझी असतो ना हॉस्पिटलमध्ये. मग फोनवर बोल, फोनवर भेट, आणि तू कधीच तक्रार करत नाहीस ग. त्यामुळे मी आता ठरवलंय, नाही आणि ठरवलं नाही, हॉस्पिटलमध्ये डिक्लेअर करून टाकलंय की मला तुम्ही नाईट शिफ्ट द्या, म्हणजे मला तुझ्यासोबत घरी थांबता येईल रोज. नाही 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 बाबा, नाही. असं काय करू नको बाबा. का? काम महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. तू तुझं काम कर बाबा, आणि आपला भाई पण तिकडे आहे की नाही, त्याची काळजी कोण घेणार?
त्याच्यावर काही पर्याय आहे का आता? आहे ना, मन चंगा तर आपल्याला पाहिजे तिथं गंगा. म्हणजे इच्छा तिथं मार्ग. मम्मी शिवाय सौरभ शक्य आहे का? तू काय हॉस्पिटलमध्ये सांगू नको बर का. मी दिवसा येणार नाही, रात्री येणार नाही. तू तुझ्या टायमाला जा, काम करत जा. आता सौरभ जिथं आहे ना तिथं मम्मी येणार. दिवस रात्र 24 तास. अहो काय झालं? माऊ घरी नसली की गोष्टी कशा बदलल्यासारखं वाटतात ना. कसं होणार तुमचं? अहो माऊ कामावर गेली, आपल्याला सोडून गेलेली नाहीये. उद्या तिचं लग्न झालं तर काय करणार? काढला का लग्नाचा विषय? आधीच मला करमत नाही, तू लग्नाचा विषय काढ. चहा आणू का तुम्हाला? नाही नको मला. गुड मॉर्निंग बाबा. माऊ गुड मॉर्निंग. काय हो, काय झालं? काय नाही, जा फ्रेश हो. चल 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 चल. लक्ष्मी हा चहा आण ग. हो हो हो. आण 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 लवकर. चल आणला का? माऊ कशी होती नाईट ड्युटी? मस्त, छान होती. असा वेगळाच अनुभव होता, पहिलीच होती ना. तू नव्हती ना तर असं एकदम बदलल्यासारखं वाटत होतं. काय बदललं? काय ना, मी तुला सोडायला येतो ना. आता सोडायला यायला जमणार नाही ना मला. काय बाबा, एवढंच ना. आणि काय हो, अजून काही दिवसांचा तर प्रश्न आहे, नंतर या परत. बघ माझी ड्युटी संपली की मग मी तुला सोडायला येतो. काही काय, तुम्ही ऑलरेडी थकून येणार स्वतः, त्यात परत मला सोडायला येणार. कुणी सांगितलं एवढी दगदग करायला? काही नको, मी जाईन. लहान आहे का ती? एकटी येऊ जाऊ शकते ती. थँक्यू. आणि तिला सवय नको का व्हायला? सवय होईल का तिला? माझी लेक आहे ती, चांगलं माहित आहे मला. लक्ष्मी लक्ष्मी काय? ही बघ ना बातमी. अगं तुला तो हा आठवतो का संजय? संजय PI ग नाशिकचा. मी तिकडे बंदोबस्ताला गेला होता ना, तो त्याने मला मदत केली होती. हो हो. त्याला मेडल मिळाले बघ. बघू. हे बघ माऊ. बाबा, हा. तुम्हाला जेव्हा मेडल मिळेल ना तेव्हा आपण खूप मोठी पार्टी करूया. म्हणजे एकदम मोठी. जरा हळू बोल ना. माऊ मला मेडल मिळालंय असतं ग. पण काय 15 वर्षापूर्वी ना ती रेट टाकली होती बघ मी त्यावेळेस, पण नाही मिळालं. सेटिंग केलं असतं मिळालं. काय बोलला? काही नाही बाबा. हा काय बोलला तू? बाबा अहो, झोपेत येतो. काय बोलला तू आता? काय बोलला? सेटिंग सेटिंग करायला जातो मी तिकडे? अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला विचार, माझी काय इमेज आहे? प्रामाणिक आणि हाडाचा पोलीस आहे मी. सेटिंग करायला जातो तिकडे? बाबा आता मेडल नाही मिळालं तर माझी काय चूक आहे? आणि इमानदारीची नोकरी करून काय मिळालं तुम्हाला आतापर्यंत? आयुष्यभरासाठी 2 वेळची भाकरी आणि ताट म्हणून जगतो मी. तुझ्यासाठी बिनकामाचं बसत नाही तर फुकट खात नाही इथं बसून. देख देख चल देख. ए थांबतो. हे तुझ्या असल्या लाडामुळे झालंय सगळे. कर अजून लाड कर त्याचे. पुन्हा त्याला घरात घेऊ नको. सपना. हा मम्मी. काय काय? काय
काय विसरली? काम काय सांगितलं होतं तुला? काय आठवत नाहीये मम्मी. मग आठवायला काय मदतनीस ठेवायचा का तुला? नाही. हा? नाही. नाश्त्याची तयारी करायला सांगितली होती ना तुला? हा हो. हा मग जा तयारी करा. लाटण्यानं काय माशा हलवत बसली होती का? चला. हो चला बाबा, उशीर झालाय. पटापट नाश्ता करून घे, म्हणजे तुला उगाच हॉस्पिटलला जायला उशीर व्हायला नको बाबा. पण तू अचानक का ठरवलंयस हॉस्पिटलला यायचं? अरे ओढाताण बाबा, तुझी ओढाताण बघवत नाही माझ्या डोळ्यांना, म्हणून ठरवलं. ए काय रे शिवा, 2 बागा? नाही मम्मी, ती एक बॅग माझी आहे ना. सगळं आपले कपडे, खायचं प्यायचं वगैरे खायला प्यायला कशाला लागतं रे तुला तिकडं? काय हॉस्पिटलमध्ये खायला प्यायला मिळत नाही का? खानावळ आहे मोठी तिकडं. हा. 1 मिनिट, तू हॉस्पिटलला राहायला येतेस? 24 तास. म्हणजे एकदा का तू मम्मीला हाक मारली ना की मम्मी अशी तडक समोर हजर. शिवा काय कनेक्शन आहे रे? ते काय म्हणतात ते ब्लूटूथ. ब्लूटूथ पेक्षा भारी आणि वायफाय पेक्षा हाय फाय. एकदम भारी आहे. सपना नाश्ता नाश्ता पटापट, बाईला उशीर होईल जायला. बास ना, शांत हो ना आता. किती रडशील ग? काय करू मी माऊ? हे रोज रोज असं बघायला वैताग येतो ग मला. पैशाला किती वेळा मी सांगितलंय बाबांसमोर असं पसरून बसू नकोस, लोळत जाऊ नको, काहीतरी कर त्यांच्यासमोर, कर काहीतरी. पण ऐकतच नाही हा मुलगा. ऐके नाही, तू काय एवढं? काय हरकत आहे याला पोलिसात भरती व्हायला? तुझ मला सांग. 2 वेळेचं जेवण मिळेल, घरात राहायला मिळेल. ए आई, तुला पहिलाच सांगतोय मी, पोलीस बिलीस काय होणार नाही. तुला आधीच सांगतोय फोर्स बिल्स करायचा. ए माऊ थांबा जरा. अरे यांना वाटतं पोलिसांची नोकरी करून 2 वेळचं जेवण मिळतंय, घर मिळतंय. घर आहे हे? घर आहे का हे? कसलं घर आहे? हा ह्या चाळीत कसं राहतोय आपण? मग मी नाही राहू शकत. मी तुम्हाला सांगून ठेवतो, मी नाही राहू शकत. अरे 24 तासाची नोकरी करून आहे ना, सणवार नाही, कोणाला भेटू शकत नाही, फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. हा आणि एवढं सगळं करून आयुष्यभर त्या पगाराची वाट बघत बसायची, तो कधी येतच नाही. आई येतो का? माऊ मला सांग, मी लहानपणापासून बाबांचे टोमणे ऐकत आलोय ना. याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी मैत्री करायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. माझं स्वप्न आहे की नाही? मी काय करू? तू शांत हो ना विजय. तू बस इकडे ये. बस बस बस. अरे यार माऊ, तू तुझ्या इच्छा मारून राहू शकतेस, पण मी नाही राहू शकत. भाऊ मला काहीतरी आयुष्यात करायचंय, मला काहीतरी बनायचंय. मी असं नाही राहू शकत. आणि मी सगळ्यांचा विचार करतो आई. मी असं नाहीये, मी सगळ्यांचा विचार करतो. मी फक्त स्वतःचा विचार नाही करत. अरे हो हो विजू, कोण तुला म्हणताय की तू स्वार्थी आहेस आणि तू स्वतःचा विचार करतोयस? म्हंटल का कोणी? पण तू प्लीज आता शांत हो ना. अरे आई रडतेय विजय. अरे मग मी रडतोय का आईला? यार मला बघ माऊ, मी माझ्यामुळे नाही होत आहे सगळं. हे सगळं बाबांमुळे होत आणि मी 24 वर्ष बघतोय. ए विजय बाबा तू गप ना. तू आता माणसाला जाऊन कोणीतरी सांगा रे, हे पोलीस स्टेशन नाहीये, हे आमचं घर आहे. इथे माणसं राहतात, इथे आरोपी राहत नाही. त्याला सांगा कोणीतरी जाऊन. मी नाही, मी ऐकणार नाही, मी ऐकणार नाही. ऐक ना, ऐक नाही माऊ नाही, मी ऐकणार नाही. हो हो तू नको ऐकूस. बस तू कुणाचंच नको ऐकूस. अरे पण तू असं वागल्याने सगळं बदलणार आहे का? अगं बदलेल आई. तुम्ही दोघं प्लीज जरा शांत व्हा ना. विजू ऐक, मला खात्री आहे तू नक्की काहीतरी करशील. हा, तुला नाही व्हायचं ना पोलीस, नाही व्हायचं ना, तू नको होस. अरे पण काय करायचंय याचा विचार करण्यापेक्षा काय बनायचं याचा विचार कर ना. आणि आपण सांगून टाकू बाबांना. गुंडा बनणार बघा. एवढी वर्ष सहन केलं ना, आता गुंडा बनेगा.